तुझे नाम घेता देवा होई समाधान, तुझे नाम घेता देवा होई समाधान, मिळे ज्ञान मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान, मिळे ज्ञान मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजच्या भागात आपण पूर्वार्ध लीळा क्रमांक 17 रामयात्रेनिमित्त श्री प्रभू दर्शन ही पठण व श्रवण करणार आहोत। एके दिवशी देव म्हणाले, रामटेकला जात नाही तोपर्यंत अभंग स्नान व रात्रीचे भोजन वर्ज्य ठेवू। देवाने हट्टच धरला। त्यासाठी फक्त ताक भाताचे जेवण करायचे। त्यामुळे श्रीमूर्ती कोमेजली। देवाची माता प्रधानास म्हणाली, श्रीमूर्ती कोमेजली, काही दूरपर्यंत सैनिक त्यांच्यासोबत जातील तसे पाठवावे। मग प्रधानाने खूप मोठा परिवार सोबत दिला। देव पालखीत विराजमान होऊन निघाले। प्रत्येक मुक्कामावरून क्षेमकुशल कळविण्याच्या निमित्ताने एक एक सेवक माघारी पाठवणे चालू ठेवले। असे करता करता शेवटी 2च सेवक उरले। त्या दोघांनाही चुकवून देववाड्याहून परमेशपुरास म्हणजे रुद्रीपुरास निघून गेले। तेथे श्री गोविंद प्रभू रांजणनाकात क्रीडा करीत होते। श्याम श्रीमूर्ती, बेंबीपर्यंत वाढलेली मोठी दाढी, धोत्राचा एक भाग नेसलेला व दुसरा उरलेला भाग उपरण्यासारखा अंगाला लपेटलेला अशा वेशभूषेत आकाशाकडे पाहत व स्वतःशीच बोलत भोजनालयातील पदार्थांशी खेळ करीत होते। तो खेळ आमचे देव पाहत उभे होते। भोजन विक्रेत्यांनी श्री प्रभूंना सेंगुड गुरडे गोड भजे समर्पण केले होते। त्याचा प्रसाद करून अरे घे 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 ना म्हणे असे म्हणून तो प्रसाद श्री प्रभूंनी देवाकडे फेकला। तो देवांनी वरचेवर झेलला, आदरपूर्वक श्री मुकुटावर धरला व प्रसाद म्हणून घेतला। मग दोन्ही श्रीकर जोडून नमस्कार केला। श्री प्रभू म्हणितले, अय्या माझा हा श्री चक्रधरू आला म्हणे। आता होय म्हणे, आता होय म्हणे। त्या शब्दाद्वारे श्री चक्रधर नाम स्वीकारले व परावर शक्तीचाही स्वीकार केला आणि त्या दिवसापासून ज्ञान व प्रेम देण्याचे कार्य स्वीकारले। परंतु ज्ञानानंतर वैराग्य उत्पन्न होते, ते सर्वज्ञांनी स्वीकारले। त्या दिवशी तळेगावी सर्वज्ञांचे 1 दिवस वास्तव्य झाले। नंतर वैराग्याचे कार्य प्रगट करून 12 वर्षे सालबर्डीच्या पर्वतावर क्रीडा केली। अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री चक्रधर नामाचा स्वीकार करून ज्ञान व प्रेम देण्याचे कार्य स्वीकारले। येणाऱ्या भागात आपण समोरच्या लीळा श्रवण करू। सर्वांना सादर दंडवत।